शिळा सप्तमीची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्यानं एक गाव वसवलं, जवळच तळ बांधलं। परंतु काही केल्या तळ्याला पाणी लागेना। जलदेवतांची प्रार्थना केली, त्या प्रसन्न झाल्या। म्हणाल्या, राजा राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल। राजानं ते ऐकलं, घरी आला, मनी विचार केला, फार दुःखी झाला। पुष्कळ लोकांच्या जीवापेक्षा नातवाचा जीव अधिक नाही असं त्याला वाटलं। पण ही गोष्ट घडेल कशी? सून कबूल होईल कशी? तशी त्यानं तोड काढली। सुनेला माहेरी पाठवावं, मुलगा ठेवून घ्यावा। सासऱ्यानं आज्ञा केली, सून माहेरी गेली। इकडे राजानं चांगला दिवस पाहिला। मुलाला न्हाऊ माखू घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर चढवले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला। जलदेवता प्रसन्न झाल्या, तळ्याला भरपूर पाणी आलं। पुढे राजाची सून माहेराहून आली, भावाला बरोबर घेतलं। मामंजींनी बांधलेलं तळं आलं, पाण्यानं भरलेलं तळं पाहिलं। तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली, व्रताची आठवण झाली। तो वसा काय होता? तळ्याच्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीचं पान घ्यावं, वर दही भात आणि लोणचं घालावं, एक शिवराई सुपारी घ्यावी आणि वाण भावाला द्यावं, एक मुटकुळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतांची प्रार्थना करावी। जय देवी आई माते, आमच्या वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हास परत मिळो। याप्रमाणे तळ्यात उभं राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केली। बळी गेलेला मुलगा पाय ओढू लागला। पाय कोण ओढत आहे म्हणून पाहू लागली, तो तिचा मुलगा दृष्टीस पडला। तिने त्याला कडेवर घेतलं, आश्चर्य करू लागली। सासरी आली, राजाला कळलं, सून आपल्या वडील मुलासह येत आहे। राजाला आश्चर्य वाटलं, त्याने तिचे पाय धरले। तिला विचारलं, अगं अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला, तो परत कसा आला? तेव्हा ती म्हणाली, मी शिळा सप्तमीचं व्रत करते, तळ्यात वाण दिलं, जलदेवतांची प्रार्थना केली, मूल पुढे आलं तसं उचलून कडेवर घेतलं। राजाला फार आनंद झाला। जशा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा आम्हा होत। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी सुफळ संपूर्ण।